तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुमच्या प्रेमामुळे आपले 6,000 सबस्क्राईब पूर्ण झाले, त्यामुळे मी आज व्हिडिओ घेऊन आले नवीन एक काहीतरी. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवर नाही का नवीन काहीतरी शिकायला भेटतं. तुमचा भाऊ शिकला म्हणजे तुम्हाला शिकवलं, असंच आहे आपलं. तर विषय कसा आहे तुम्हाला सांगतो मी. तर आपण जे बघतात तुम्ही इकडे तिकडे टायपोग्राफी वगैरे, जे नाही का स्केच काढून लोगो असो किंवा काय पण असो, टेक्स्ट असो, फॉन्ट नाही का आपण जे करतो ते कसं आपण करू शकतो आपल्या अडोबी मध्ये, म्हणजे AIच्या ह्याच्यात. तुम्हाला तर स्क्रीनला दिसत असेल हे. तर हे नाव मला बोलतेच नाही, माझी थोडी बोबडी वळती नाही का, तुम्ही समजून घ्या. बाकी आपलं अडोबीचं AI इलस्ट्रेटर काहीतरी ते असेल ते. तर त्याच्यामध्ये आपण डिझाईन करणार आहे. तर मी ओपन करून घेतो. ह्यामध्ये मी नाही का इथून प्लेस करतो. तुम्हाला अजून एक सांगतो, ह्याच्यामध्ये ना कसे आपलं फोटोशॉप सारखंच आहे. आपण कंट्रोल+ने झूम करू शकतो, कंट्रोल-ने झूम आउट करू शकतो. बाकी इथं तुम्हाला फक्त वेगवेगळे टूल्स भेटतील आणि बाकी हाय आपलं फोटोशॉप सारखंच आहे बाकी सर्व. तर मी इथून प्लेस करतो तर मी तुम्हाला दाखवतो काय ते. तर बघा मी इथं आणलेलं आहे ते. हे आपलं नाव आहे. आपण असंच तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं होतं. आता हे कसं झालंय मला नाही माहिती, कारण आपली ड्रॉइंग काय एवढी हे नाही, म्हणजे आपण अक्षर चांगलं नाही आपलं. त्याला मी रोटेट करतो, शिफ्ट दाबून करतो, म्हणजे कसं बरोबर ह्याच्यात. तर हे आपलं असं आहे. आता हे मी कसं काढले काय काढले मलाच माहिती, बाकी तुम्ही समजून घ्या थोडंफार. ह्याला तर आपण करूया. आणि बाकी अजून फक्त मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही अजून हे करा. आणि बाकी इथं तुम्हाला दिसतंय ते, इथं जे टूल दिसतंय तुम्हाला, पेन टूल आहे. इथं 2 पेन टूल दिसतील तुम्हाला. तर हे वाला पेन टूल घ्यायचं आपल्याला इकडचं. असं तुम्ही हे केलं ना तुम्हाला लगेच समजणार. असं हे पेन टूल घ्यायचे तुम्हाला आणि झूम करून घेतो मी कंट्रोल+ने. आता आपल्याला नाही का हे सर्व असं हे करायचे, पेन टूलने सिलेक्शन करायचे. आणि मग नंतर आपण नाही का त्याला नीट करू नाही का. तर चला मी करून घेतो पटपट. पहिले मी खालनं सुरुवात करतो. AS आहे ना आपलं RSचं, इथनं सुरुवात करतो. तर मी इथं क्लिक करतोय, सॉरी डिलीट करतोय वरून. इथून क्लिक करतोय मी आणि असं हे करतोय. आणि सगळ्यांना वाटत असेल मी नाही का जसं आपण पेन टूलचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असं दाबून धरायचं, असं करायचं. तसं तुम्हाला इथं करायचं नाही, कारण इथं फक्त क्लिक केलं ना ते पेन टूल आपल्याला ऑटोमॅटिक सर्कल टाईप नाही का घेऊन जातं पूर्ण. हे बघा आता मी फक्त 1 क्लिक करते, पूर्ण माऊस सोडून दिलेलं आहे. परत इथं खाली 1 क्लिक करतोय, ते ऑटोमॅटिक हे होते. फक्त तुम्हाला जिथं तुम्ही असं जास्त हे असेल ना तर तिथं फक्त तुम्ही अल्ट दाबून नाही तर हा डॉट क्लोज करायचा, म्हणजे हे होईल ना का. समजा इथं पुढे गेलं असेल ना तर मागं पाहिजे ना तुम्ही हे करू शकता, कंट्रोल-Z करा. आता इथं मी क्लिक करतोय, परत हे राऊंड मध्ये ऑटोमॅटिक होणार आहे. मी काहीच करत नाही असं. तुम्हाला असंच करायचंय. थोडा वेळ लागेल पण क्वालिटी. आता तुम्ही म्हणशाल अरे इथलं पुढचं आम्हाला दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं तुम्ही ऑपेसिटी आहे ना कमी करा. 33 तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी करा. आता मी 44 करतोय. आता मी कंट्रोल-Z करतो परत. किंवा तुम्ही असं अल्ट दाबून पण याला असं करू शकता नाही का, हलवू शकता. तुम्हाला वाटलं हा डॉट मला इथं पाहिजे इथं घेऊ शकता, इथं पाहिजे इथं घेऊ शकता. अल्ट दाबून करायचं पण. तर मी असं सिलेक्शन करून घेतो. आता परत इथं मला नाही का स्ट्रेट लाईन पाहिजे निघाल अशी सरळ, त्यामुळे मी इथं अल्ट दाबलं आणि आता अशी स्ट्रेट लाईन घेतलेली वरती असं. इथं बी मला स्ट्रेट लाईन पाहिजे, मी अल्ट दाबून इथं डॉटवर क्लिक करतोय. बघा असं होतं, त्यामुळं स्ट्रेट पाहिजे असं नाही तर अल्ट दाबून हे करा. तर घेऊया आपण असं करून पटपट. स्पेस दाबून तुम्ही ना का असं हे करू शकता, हलू शकता. सगळं आपलं फोटोशॉप सारखंच आहे, काही विषय नाही नवीन याच्यात.
तुम्ही अल्ट दाबून नका हलू शकता, मी तुम्हाला मागाशीच बोललो. तेच म्हणलं व्हिडिओ बनवू का नको असं जायचं मला. म्हणलं जाऊ द्या बनवू आपण. एवढं काय आपण काय प्रोफेशनल नाही, जे येते ते करते. एवढं काय तर ना आलं शिकायचं, हळूहळू सगळं होतं. म्हणून मी व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. म्हणजे प्रॉब्लेम कुठं आलता मला मी तुम्हाला सांगतो. मी खाली घेतो. तर प्रॉब्लेम कुठं आलता तुम्हाला सांगतो. हे जे आपण जे पेन्सिलने हे केले ना ड्रॉ, ते नीट झालं नव्हतं माझं. त्यामुळे म्हणलं व्हिडिओ बनवू का नको झालं होतं मला. जाऊ दे म्हणलं बनवून टाकू. आणि खरंच म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जर झालं ना आपलं फिक्स, एकदा याच्यावर परत एकदा व्हिडिओ आणू आपण आणि पूर्ण डिटेलमध्ये आणू, म्हणजे नीट बनवू पूर्ण. आज तर होणारच आहे डिटेलमध्ये, काही विषय नाही, पण आपण अजून डिटेलमध्ये आणू, अजून भारी नाही का ड्रॉ करू, टाइम घालू पण नीट करू. हे तुम्ही काय पण करू शकता. परत कोरलमध्ये पण खूप पेंटिंगच्या साहाय्याने नाही का कुठला बी लोगो नाही का कुठला पण असो हे होतं, रिडिझाईन होतो. समजा जर कोणाचा लोगो असन मिस झाला असन त्याच्याकडनं नसन, तरी म्हणजे नाही का फक्त पेन टूलच्या ह्याने नाही का लोगो परत आपल्याला पाहिजे तसं करू शकतो आपण, जसं होतं अगोदर तसं. ते कोरलला होतं फक्त, ह्याला पण होतं पण मी कोरलचं सांगतो तुम्हाला. ते डिलीट करतोय मागचं. आता हे झालेलं इथं येडवाकडं झाले पण झालेले, हसू नका फक्त. बाकी इथं क्लिक करायचं आणि जे आपलं हे काय म्हणतात त्याला ते नाव असं, एक मिनिट, जे सिलेक्शन टूल आहे आपलं डायरेक्ट सिलेक्शन टूल, त्याच्यावर क्लिक केलं ना तुम्ही, तर तुम्हाला जर वाटलं ना इथं मला चेंजेस करायचे, झूम करा. इथं क्लिक केलं ना तुम्ही याला चेंज करू शकता. बघा असं. परत इथं क्लिक केलं ना याला बी तुम्ही करू शकता. मी दाखवतो तुम्हाला. इथं तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे चेंजेस करायला भेटते ना का, असं करू शकता. बघा इथं कसं होतं, मी बॅग घेतो, हे बघा असं होतं, मला असं केलं. परत इथं पण ना का फुल खाली आलेले, त्याला पण मी असं थोडं सिलेक्ट करू शकतो पाहिजे. हे बघा असं इथं पण सिलेक्ट करायचं, थोडं वर घेतो. इथं बी थोडं मला असं हे पाहिजे, राऊंडमध्ये पाहिजे, बाहेर घेतो याला थोडंसं. इथं पण थोडंसं वर घेतो, असं आत घ्यायचं तुम्ही आत घेऊ शकता, पण नको आत घ्यायला. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता मित्रांनो. आता मी दाखवतो. हे बघा थोडंफार झालेलं, तरी पण इथं आपलं नीट नाही झालं. आपण करू, थांबा करूनच जाऊ आपण. एवढे मी तेच घेतलेले, इथून बी करू शकतो तुम्ही. ह्याने आपण नाही का हे करू शकतो. जर तुम्ही इथं क्लिक केलं ना तर बघा आता याला वर घ्यायचं थोडं आपल्याला. इथं पण थोडं वर घेतो मी, बॅग घेतो, वर घेतो आणि याला पण थोडं इथं वर घेतो, इथून पण वर घेतो. आता बघू झालंय थोडंफार नाही का, जेवढं व्हायचं तेवढं. अजून तुम्हाला अजून दाखवतो. आता इथं पण बघू शकता, मला हे स्ट्रेट पाहिजे तर तिथं हे झालेलं. त्याच्यावर क्लिक केलं ना, कुठल्या बी डॉटवर क्लिक केलं ना तुम्ही असं इथं असं 2 वेळा क्लिक करा, तिथं बन जाईल सरळ. त्याला मग सरळ करायची करू शकतो. असं सिलेक्ट ऑल पण सिलेक्ट करू शकतो. मला जर वाटलं ना असं ऑल सिलेक्ट करा, इथून एवढंच करा नाही का सिलेक्ट ऑल, तुम्ही असं करू शकता. जेवढं होते तेवढं करायचं हळूहळू. बॅग घेऊन दाखवतो कसं होतं. तेवढं असं होतं ते. आपण जेवढं झालं तेवढं केलंय त्याला. असं तुम्हाला असंच करायचं सगळं नाही का. तुम्हाला थोडा
वेळ लागेल, पण तुम्ही एकदा केलं ना. आता मी तुम्हाला सांगतो, आपण जे ड्रॉ केलं होतं आपला लोगो, तर ते आपण नीट केलं नव्हतं. तर बघा, तुम्हाला मी दाखवतो परत एकदा. शिफ्ट दाबून मी छोट करून घेतो त्याला आणि रोटेट करतो शिफ्ट दाबून करतो. तर आपण हे केलं ना, तसंच आपण केलेलं आहे. तुम्ही हे जेवढं चांगलं ड्रॉ करणार ना, तेवढं चांगलं होणार आहे. कारण आपण इथं लाईन नीट नाही घेतली, इथं पण नाही घेतलेली, खाडाखोडे ते झालं, त्यामुळे आपला लोगो नीट नाही झालेला आहे. पण आपण नीट हे केलं प्रॉपर, तर आपण जेव्हा सिलेक्शन केलं ना, आपल्या चुका पण कमी होणार, कारण आपण नीट डिझाईन केलं नाही सर्व. त्यामुळं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आजच्याच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भावना, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.